काल आई पडल्यामुळे अख्खा दिवस तसाच गेला. ऑफिसलाही जाऊ शकलो नाही. बॉसना इमर्जन्सी लीव्ह म्हणून कळवलं होतं, पण आज काही झालं तरी मला ऑफिसला जावंच लागेल. माझ्यामुळे कामं पेंडिंग राहिले तर प्रॉब्लेम होईल. इथं काय रे, असा काय चेहरा पडलाय? अरे प्रतापदादांचा फोन आलेला. आबांची तब्येत अचानक बिघडली. काय झालं त्यांना? तेच तर काही कळलं नाही आहे ना. पण ते प्रियाची आठवण काढतात. म्हणतात तुम्ही लगेच निघून या. हा मग जाऊ ना. अरे आमच्या पण डोक्यात आलेलं जायचं, पण आईला आत्ताच लागलंय. तिच्याबरोबर कोण? हे बघ, तू आईची काळजी नको करू. तुम्ही प्लीज जा. आईसाठी आहे ना इथे सगळेजण. मी पण आहे. तू प्लीज आत्ता जा. आबांना आत्ता तुमची जास्त गरज आहे. ओके प्लीज जा तू. काय झालं? थँक्स यार दादा. तू आहेस ना म्हणून हे सगळं मॅनेज होतं. नाही, इट्स ओके. तू जा. हां श्रीकांत, काय झालंय? काय अशा फेऱ्या मारतोयस? काय झालं, मोहन सांगत होता की ऑफिसमध्ये आज खूप महत्वाची मीटिंग आहे, पण तू तर जाऊ शकणार नाहीस ना, म्हणून तो म्हणत होता की तू तिथे असणं महत्वाचं आहे. पण तुला ह्या अशा अवस्थेत सोडून जाता येत नाही ग मला. मी ठरवलं, मी 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 नाही जाणार. अरे श्रीकांत, असं काय करतोयस? हे बघ, माझा पाय आता बरा आहे, एवढं काही झालेलं नाहीये. आणि मोहन म्हणतोय ते बरोबर आहे. जिथे मी नाही जाऊ शकत तिथे तू जाणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तू जायला हवंस ऑफिसला. नाही का, तुझी काळजी कोण घेणार ना? मग तुला काही लागलं तर, म्हणजे तुझी काळजी मी कोण? म्हटलं ना, माझी काळजी करू नकोस. माझी काळजी घ्यायला खूप लोक आहेत. आणि मला काही लागलंच तर प्रिया आहे ना, ती आणून देईल. तू नको टेन्शन घेऊस. तू बिंदास जा ऑफिसला, कळलं? हा, नक्की जाऊ ना? हो. हे बघ, काय अडचण आली तर आठवणीने मला फोन कर. हा, आणि काळजी घे स्वतःची. हो. हा, ते नक्की जाऊ ना? श्रीकांत, जा. जातो. तू काळजी घे, पण हा, काळजी घे.